महाराष्ट्र राज्य विधान परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये ठाणे पालघर मतदारसंघातून शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक तर यवतमाळ मतदारसंघातून दुष्यंत चतुर्वेदी हे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि आरपीआय या महायुतीचे उमेदवार म्हणून बिनविरोध विजयी झाले। महाराष्ट्र राज्य विधान परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये ठाणे पालघर मतदारसंघातून रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर ठाण्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय। या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आज ठाण्यातील टेंभी नाका परिसरात शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात आलाय। या विजयानंतर ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलंय। तसेच यावेळी त्यांच्या प्रतिमेला गुलाल लावला। यानंतर दोन्ही विजयी उमेदवारांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलंय। तसेच सर्व शिवसैनिकांच्या साथीनं विजयी जल्लोष साजरा केला। यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जलसंधारण मंत्री संजय राठोड, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर, ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना ठामपा सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तसेच महायुतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नवनिर्वाचित आमदार रवींद्र फाटक यांना विजयाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते व नागरिकांनी एकच गर्दी केली होती। पालघर विधान परिषदेतल्या मतदारांनी ही निवडणूक म्हणजे बिनविरोध केली। उमेदवारांना सगळ्या धन्यवाद देतो की या ठिकाणी ठाण्याची निवडणूक बिनविरोध झाली आणि ठाण्यात विजयाचं फाटक बिनविरोध उघडलं। बरोबर ना? निवडणूक झाली असती तरीसुद्धा बहुमत आमच्याकडे होतं, परंतु ठाण्याची एक संस्कृती आहे। यापूर्वी देखील वसंत डावकरे साहेबांना त्या काळात बिनविरोध निवडून देण्याचं काम आम्ही केलं होतं आणि ठाणे, पालघर विधान परिषद आणि यवतमाळ विधान परिषद दुष्यंत चतुर्वेदी हे देखील बिनविरोध आलेले आहेत। शिवसेनेचे 2 बिनविरोध आले, भारतीय जनता पक्षाचे 2 बिनविरोध आले आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे देखील 2 बिनविरोध आले, म्हणजे 6 बिनविरोध या ठिकाणी उमेदवार झालेले आहेत। ही पुढील विजयाची नांदी आहे। जळगाव आणि नाशिक देखील चर्चेअंती बिनविरोध म्हणजे आता एकमेकाला पाठिंबा, जवळपास ते दोन्ही बिनविरोध होऊ शकतात। आणि मी अगोदर पण सांगितलं होतं, ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी की 17च्या 17 जागा महायुती जिंकेल असा विश्वास मी व्यक्त केला होता। कारण महाविकास आघाडीमध्ये जी काही बिघाडी पाहिलेली आपण, म्हणजे त्यांचे कोणाचा कोणात पायपोस नाही आणि या निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये गटबाजी मतभेद सगळे समोर आले आणि उमेदवारांनी देखील त्यांच्या अनेक ठिकाणी माघार घेतली। यावरून महाविकास आघाडी कशी काय परिस्थिती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, ही तर लोकसभेत देखील आपण पाहिलं, विधानसभेत पाहिलं, झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपण पाहिलं आणि ह्या विधान परिषदेमध्ये देखील आपण पाहतोय
त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुती मजबूतीने यशस्वी वाटचाल करते आहे. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है. अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी. आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है. कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू. और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग. हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी. और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल. एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है. साउंड्स परफेक्ट. मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी. तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स. अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में.